महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यभर शोककळा पसरली असून या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर जामखेडमध्ये दिनांक 30 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाजी काका राळेबात यांच्या संकल्पनेतून सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती। अनेकांनी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त करताना आठवणी सांगितल्या। आठवणी व अनुभव सांगताना अनेक वक्त्यांना भावना अनावर झाल्या होत्या। अनेकांना बोलताना अश्रू अनावर होत होते। या शोकसभा व श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला। तहसील शोकसभेत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्रातील सकारात्मक विचार असलेले नेतृत्व, शासन प्रशासनावर अभूतपूर्व पकड असलेलं सक्षम नेतृत्व, सर्वसामान्यांशी नाळ जोडणारं नेतृत्व, समाजातील सर्व घटकांना न्याय देणारं नेतृत्व, 18 पगड समाजाला बरोबर घेऊन काम करणारं नेतृत्व, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराशी बांधिलकी असणारं नेतृत्व हरपलं आहे। अशा भावना उपस्थित मान्यवरांनी बोलताना श्रद्धांजलीपर भाषणात व्यक्त केलेल्या आहेत। यावेळी अजितदादा अमर रहेच्या घोषणाही देण्यात आलेल्या होत्या। अजितदादांचं काम त्या पद्धतीत होतं। त्यांनी संपूर्ण राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचं काम केलं। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मानणारा मोठा वर्ग निर्माण करण्याचं काम अजितदादांनी या महाराष्ट्रामध्ये केलं। प्रत्येक घटकाला सामावून घेणारं त्यांचं नेतृत्व होतं की आज आपल्या जरी नसलं तरी त्यांनी जे काम आपल्यामध्ये राहून जे केलेलं आहे ते काम निश्चितपणे येणाऱ्या काळात आपल्या सर्वांच्या लक्षात येणार आहे। आणि त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीने दादांना जे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा येणाऱ्या काळात या विचारधारेवर महाराष्ट्र घडावा आणि हे काम त्यांच्या परिवाराच्या आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्हावं, हीच त्यांच्यासाठी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने आदरांजली या ठिकाणी महत्त्वाचं थांबतो। दादांचं व्यक्तिमत्व असं होतं की कामामुळे दादाची फार प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात ओळख झाली होती। पवारसाहेबांचे पुतणे म्हणूनच नाही तर त्यांनी स्वतःचं असं वलय निर्माण केलं होतं आणि लोकप्रियता स्वतः निर्माण केली होती। सकाळी पहाटेपासनं संध्याकाळी झोपेपर्यंत सातत्याने कामाचा झपाटा त्यांचा चालू असायचा आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रेम देण्याचं काम आमच्या नगर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादांचं विशेष प्रेम नगर जिल्ह्यावर असायचं। पक्ष संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या बऱ्याचदा आमच्या भेटीगाठी व्हायच्या। जिल्हा कार्यकारिणीच्या नव महाराष्ट्राचे शिल्पकार, विकासाचा महामेरू महाराष्ट्र यांच्याकडे पाहतो असे आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या 28 तारखेला झालेल्या अपघाती निधनाच्या नंतर जामखेड शहरामध्ये आज सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। या प्रसंगी सर्व उपस्थित दुःखांकित, खऱ्या अर्थानं अजितदादांबद्दल बोलायचं झालं तर एक अजातशत्रू आणि एक राजकारणापलीकडचं व्यक्तिमत्वाचा पैलू त्यांचं खऱ्या अर्थानं उलगडणं या निमित्ताने गरजेचं आहे। आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांनी भरीव असं कामगिरी केलेली आहे आणि या सर्व काम करत असताना गेले 41 वर्षापासून त्यांनी अविरतपणे या महाराष्ट्राच्या जनतेची, या महाराष्ट्राच्या मातीची अतिशय प्रामाणिकपणे सेवा केलेली आपण पाहिलेली आहे। या दूरदृष्टिकोनामुळं आपल्या महाराष्ट्राचा पुढच्या 50 वर्षाचा विकास त्या ठिकाणी त्यांनी अधोरेखित केलेला आहे आणि हे एक सर्वच क्षेत्रातलं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि अजितदादांच्या माध्यमातून एका युगाचा अंत या ठिकाणी झालेला आहे। यापुढं त्यांना अनेक उपाध्या लागतील पण एक युगपुरुष म्हणून त्यांना एक उपाधी नक्कीच लागेल असं मी आजच्या या शोकसभेच्या निमित्ताने व्यक्त होतो आणि अजितदादांना विनम्र असं अभिवादन करतो। आणि आदरणीय दादांचं जर आपण इतिहास पाहिला तर या महाराष्ट्रामध्ये सर्वात असं प्रभुत्व ठरणारं नेतृत्व जे युवकांसाठी प्रेरणादायी होतं, आमच्यासारख्या युवकांसाठी प्रेरणादायी होतं असे आदरणीय दादा, एक प्रशासनावर मजबूत पकड असणारे दादा, आज महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र झटणारे 18 तास काम करून या जनतेला न्याय देणारे दादा आज आपल्या महाराष्ट्रातून निघून गेले आहे। दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। मी परमेश्वर चरणी प्रार्थना करेल तर ही पोकळी आपण कोणाच्या तरी माध्यमातून ही भरून काढावी व आदरणीय दादांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला यावं अशीच मी समस्त जामखेडकरांतर्फे या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतो। महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय अजितदादा
पवार, ज्यांना महाराष्ट्रामध्ये 6 वेळेस उपमुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राने पाहिले. कालच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र त्यांच्यामुळे पोरका झालेला आहे. खरं तर दादा म्हणजे या महाराष्ट्राच्या कुटुंबातले प्रमुख होते. कुठल्याही पक्षातला असला तरी काम करताना या महाराष्ट्राचा आहे, माझा आहे, माझ्या राज्यातला आहे आणि माझा माणूस आहे अशा दृष्टीने दादा त्या कामाकडे पाहतो आणि प्रत्येकाचं काम करत होते. कामाचा माणूस म्हणून पूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता. मुख्यमंत्री कोण आहे, उपमुख्यमंत्री कोण आहे, अंतिम मंत्री कोण आहे याच्यापेक्षाही दादा आहेत म्हणजे महाराष्ट्राचं काम होईल अशा पद्धतीची भावना प्रत्येक माणसात होती आणि ती भावना 2 दिवसापूर्वी झालेल्या अपघातामुळे आज संपलेली. दादाचं जाणं हे महाराष्ट्रासाठी एक दुःखांकाची बाब असली तरी महाराष्ट्राचं काम थांबतं की काय अशा पद्धतीचं त्यांचं जाणं आहे. त्यांच्या जाण्याने पुरा महाराष्ट्र एक पोरका झाल्यासारखा आहे आणि या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा कदाचित मिळते की काय असं वाटते. परंतु दादाचं एक काम जे राहिलेलं आहे ते काम पूर्ण महाराष्ट्र हे एक कुटुंब म्हणून सर्व राजकीय मंडळी त्याकडे पाहतील आणि दादांचं काम तशाच पद्धतीने चालत राहील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करताना जर साऱ्या महाराष्ट्राला दादा आपला वाटत असेल तर महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांनी दादासाठी, दादांच्या मनामधल्या महाराष्ट्रासाठी, दादाच्या मनामधल्या उद्योगासाठी, दादाच्या मनामधल्या शेतकऱ्यांसाठी, दादाच्या मनामधल्या विद्यार्थ्यांसाठी काम करताना राजकीय विचार डोक्यात न ठेवता सामाजिक विचार करत दादासाठी आपण एक श्रद्धांजली म्हणून काम करत राहावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून दादांना हीच कामाची पावती ही त्यांना श्रद्धांजली होईल असं माझं मत व्यक्त करतो आणि थांबतो. या महाराष्ट्राचे नेते माननीय अजितदादा पवार, टायमिंगचा वादा अजितदादा असं त्यांची ओळख होती. एखाद्याला वेळ दिली की त्या वेळेत पोहोचणारा, 4 दशकापेक्षा जास्त संसदीय राजकारणामध्ये असणारं व्यक्तिमत्व, कामाचा, राज्याचा आणि मंत्रालय आणि मंत्रालयातली परिस्थिती हाताळण्याचा प्रचंड अनुभव असणारा नेता माननीय अजितदादा पवार आज आपल्यामध्ये नाही. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे.